सामान्य रुग्णालयात रुग्णांची व्यवस्थाच नाही. केली हद्दपार, वेळेचे नाही भान, कर्मचारी अधिकारी बेभान. खामगाव बुलढाणा. प्रतिनिधी राजीव थेरोकार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तसेच हे तीनही ऋतू आणि या तीनही ऋतूंमध्ये आपणाला प्रत्येक गोष्टीची आवश्यकता असते. त्यामध्येच दैनंदिन जीवनात वाढलेल्या गरजा आणि त्यासोबतच वाढलेले आजारासाठी आपण रुग्णालयाकडेच धाव घेतो. परंतु त्या रुग्णालयामधील व्यवस्थाच नसेल तर सामान्य जनसामान्याचे काय? एका सामान्य रुग्णालयात घडले असाच काही प्रकार. बघा हा वृत्तांत. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये श्री वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात आमच्या पत्रकार यांनी भेट दिली असता तब्बल 1 तास त्यांच्यावर तेथे असेपर्यंतही वैद्यकीय अधिकारी साहेब अद्यापपर्यंतही भेटले नाही आणि त्या ठिकाणी त्यांचे सहकारी कर्मचारी सुद्धा हे व्यवस्था करीत नाहीत. त्यांच्या कार्यालयाची आमच्या पत्रकारांनी शूटिंग केली तेव्हा त्यांच्या कार्यालयावर जवळचे कर्मचारी यांनी मला शूटिंग काढण्यात मनाई केली असे आमच्या पत्रकारांचे म्हणणे आहे आणि साहेब येतीलच असे सांगितले. परंतु 11:15 वाजेपर्यंतही कार्यालयासमोर हजर असताना शासकीय वैद्यकीय अधिकारी साहेब येथे हजरच नव्हते. तरीसुद्धा समोरील वृत्तांत बघूया आमचे प्रतिनिधी राजू थेरोकार यांनी सांगितल्याप्रमाणे. चला तर मग महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये प्रतिनिधी राजीव थेरोकार यांच्यासह मी आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी खामगाव तालुका प्रतिनिधी राजीव थेरोकार. आज रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथे आलो असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश रमेश टापरे यांच्या ऑफिसला भेट देण्यासाठी आलो. परंतु अद्यापपर्यंत वैद्यकीय अधिकारी हजर नाही आणि या ठिकाणी जे डॉक्टर लोक आहेत हे सुद्धा वेळेवर हजर नसतात. त्यांच्याकडे लोकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या तरी पण डॉक्टर त्यांच्या कुठल्याही तक्रारीला जुमानत नाही. आणि विशेष म्हणजे फिजिओथेरपी वार्ड क्रमांक 25 या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आणि थेरपीसाठी जे मॅडम आहेत त्या खरोखर इमानदारीने काम करतात, पण त्यांच्याकडून सुद्धा इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे ते काही करू शकत नाही. त्याच्यासाठी मी वैद्यकीय अधिकारी यांना भेटायला आलो असता. आता 11:15 वाजले परंतु वैद्यकीय अधिकारी हजर नाही. आपण फिजिओथेरपी वार्ड क्रमांक 25 मध्ये आलो असता या वार्डातील जी व्यवस्था आहे या ठिकाणी फिजिओथेरपीचे मॅडम आहेत, त्यांचा आपण परिचय करून घेऊ. मॅडम, आपला परिचय. तुमचं नाव काय? समृद्धी झंझाळ. समृद्धी झंझाळ. झंझाळ, फिजिओथेरपी स्पेशालिस्ट. ठीक आहे, समृद्धी मॅडम आहेत, त्यांच्याकडे फिजिओथेरपीची एक जबाबदारी आहे. परंतु या वार्डामध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्या कारणामुळे फक्त 2 टेबल आहे आणि ही एक जुनी सायकल आहे. बस एवढ्याच्या भरोशावर फिजिओथेरपी केल्या जाते. यामध्ये असुविधा असल्या कारणामुळे बऱ्याचशा पेशंटला त्रास होत आहे. तरी याच्यामध्ये जास्तीत जास्त जे फिजिओथेरपीसाठी इन्स्ट्रुमेंट लागतील ते यांनी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावं, अशीच या ठिकाणी जे खामगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात येणारे जे पेशंट आहेत यांची अपेक्षा आहे. पाहूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार, राजू थेरोकार, प्रतिनिधी खामगाव.